देवेंद्र फडणवीसांनी थेट अनिल देशमुख आणि श्याम मानव यांच्यावर हल्लाबोल केलाय। अनिल देशमुखांच्या मुद्द्यावरून श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। देशमुखांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवारांना गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय। अनिल देशमुखांनी देखील मानव यांच्या या आरोपाला दुजोरा दिलेला आहे। तर या आरोपांची राळ विरोधकांकडून उडवण्यात येत असताना मग उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले। देशमुख हे जामिनावर बाहेर असल्याचं विसरू नये असा इशारा त्यांनी दिलाय। इतकंच नाही तर देशमुखांचे अनेक पुरावे आपल्याकडे असून वेळ प्रसंगी ते बाहेर काढू अशी गर्भित धमकीच त्यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना सूचक इशारा दिलेला आहे। अनिल देशमुख हे जामिनावर बाहेर आहेत आणि बिनबुडाचे आरोप करतायत, मात्र माझ्याकडे देशमुखांविरोधात अनेक पुरावे आहेत असंही फडणवीस म्हटलेत। दुसरीकडे माझ्या कोणी नादी लागलं तर मी सोडत नाही असा थेट इशाराच फडणवीसांनी दिलाय। अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं। ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफआयआर करायला लावला। त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला। त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहेत। ते काही सुटलेले नाही आहेत। 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत। मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अनिल देशमुख हे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आले। अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन एसपींना त्यांनी फोन करून धमकी दिली होती असा आरोप सीबीआयनं मोक्का कोर्टात केलाय। एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे असं म्हणत अनिल देशमुखांनी एसीपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयनं केलाय। दरम्यान प्रवीण मुंडे जबाबात काय म्हणाले आपण ते पाहूयात। विजय पाटलांची गिरीश महाजनांविरोधात तक्रारदार येण्यापूर्वी अनिल देशमुख यांचा फोन आला होता। तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या असे आदेश त्यांना देण्यात आले। तर तक्रारदाराला पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितलं होतं। गुन्हा जळगावच्या हद्दीत नाही, त्यामुळे पुण्यात गुन्हा नोंदवावा अशी भूमिका त्यांनी घेतली। तक्रारदाराचा पुण्यामध्ये तक्रार करण्यास नकार देण्यात आला। आठवडाभरानं पुन्हा अनिल देशमुख यांचा फोन आला। तक्रारदाराला पुन्हा पाठवतो असं देशमुखांनी सांगितलं। संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी आणि पोलीस महासंचालकांना सांगितला। आठवडाभरानं अनिल देशमुखांनी फोनद्वारे धमकावलं। कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकण्यात आला होता असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय। तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता असा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केलाय। श्याम मानव यांच्या धक्कादायक आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। दरम्यान या आरोपांना खुद्द अनिल देशमुख यांनी देखील दुजोरा दिलाय, तर भाजपकडून यावरून जोरदार पलटवार करण्यात आलेला आहे।
स्वतः मी अनिल देशमुखांच्या तोंडून हे सुरुवातीला ऐकलं. त्यानंतर मला जे आवश्यक वाटलं त्या पद्धतीनं मी ते पुरावे म्हणा तुम्ही त्याला किंवा समाधान करून घेणं म्हणा ते त्या पद्धतीनं करून घेतलं. सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं जाहीररित्या बोलू नका, कारण मी यावर एक पुस्तक लिहितो आहे आणि त्या पुस्तकामध्ये मला USP म्हणून त्याचा वापर करायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि त्यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगितले. हे पहिलं ॲफिडेव्हिट होतं. दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा ढकलून देऊन मर्डर केला. तिसरं ॲफिडेव्हिट होतं अनिल परब यांनी जे काही गैरकायदेशीर व्यवहार केलेले आहेत, हॉटेलचं बांधकाम वगैरे वगैरे त्या संबंधीचं होतं. आणि चौथं ॲफिडेव्हिट फार आश्चर्यकारक होतं आणि ते होतं अजित पवार उपमुख्यमंत्री जे अनिल देशमुखांच्या पक्षाचेच आहेत आणि त्यांचे नेते आहेत, त्यांनी स्वतः त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. त्यावेळेस त्यांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि पार्थ आणि अजित पवार या दोघांनी त्यांना सांगितलं की गुटखेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करायचे आणि मला द्यायचे. अनिल देशमुखांनी खूप विचार केला अतिशय, कारण त्यांना माहीत होतं पुढे काय काय घडू शकतं, काय काय घडणार आहे याची त्यांना ऑलरेडी कल्पना दिलेली होती. आणि ते अक्षरशः आपण सही करून दिली या पद्धतीनं तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देत आहेत याचा अर्थ पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि या तिघांनाही जेलमध्ये जावं लागणार. उद्धव ठाकरेंना जेलमध्ये जावं लागणार, आदित्य ठाकरेंना आणि अनिल परब यांनाही जेलमध्ये जावं लागणार. आणि हे आपल्यामुळे घडेल त्यामुळे त्यांना ते सहन होत नव्हतं आणि ते आत्महत्येच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचले होते. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या नावावर खाऊ घालून खोके खाऊ घालून अशा पद्धतीचं असंवैधानिक सरकार निर्माण होत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. जर आपल्या देशाची राज्यघटना धोक्यामध्ये येत असेल, लोकशाही धोक्यामध्ये येत असेल, त्याचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी लोकसभेच्या काळातच टोटल विदर्भामध्ये 36 सभा घेतल्या. दरम्यान श्याम मानव यांच्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो. पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्याच्यामुळे जी असलियत असेल तर त्यांनी आहेत संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे. या आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय हे जाईल. परंतु खोटं बोलायचं, पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि खोटं खरं करायचं असं अलीकडच्या काळात एक त्या ठिकाणी पद्धत रूढ होऊ राहिले. त्यातनंच अनिल देशमुखांच्या त्या वक्तव्याला दुजोरा देण्याचं हे काम आहे. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलेला आहे. काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या. एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबवर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं. अनेकावर त्यांनी मला खोटे आरोप करायला सांगितले होते, ते मी करणार नाही. मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला. त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी CBI लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं.